मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे बघा। आणि ही अपडेट अशी आहे की 15,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र झालेल्या आहेत। फक्त एकच ठिकाणाहून सांगतोय मी तुम्हाला, खास करून ज्या अमरावती या म्हणजे भागामधील ज्या लाभार्थी आहेत, तर या ठिकाणाकडच्या ज्या लाभार्थी आहेत जिथून त्यांचा फॉर्म आहे, तर अशा लाभार्थ्यांच्या संदर्भात ही अपडेट आहे। आणि आपण जो ITRचा मुद्दा मांडत आहोत तर तो मुद्दा देखील मीडियामध्ये देखील हायलाईट होताना आपल्याला दिसत आहे। त्याचा पुरावा पण मी तुम्हाला दाखवणार आहे। पण तुर्तास अपडेट काय आहे की 15,000 लाडक्या बहिणींना जे आहे आयकर भरल्याच्या कारणावरून डच्चू देण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांना या योजनेतून सरळ त्यांनी जे आहे अपात्र केलेलं आहे। पण मी सर्व लाभार्थ्यांना सांगतो आहे की आयकर भरणे म्हणजे काय, त्यांनी सध्या असं गृहीत धरलेलं आहे ITR। पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे या व्यतिरिक्त यासाठी संताप व्यक्त केलेला आहे की आम्ही आयकर सध्या भरत नाही, तरी देखील आम्हाला तुम्ही अपात्र का केले, तशा प्रकारचा त्यांनी जाब पण विचारला आहे। तर त्यावर त्यांना उत्तर काय मिळालं, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर ही सविस्तर न्यूज पण आलेली आहे बघा। त्याच्या संदर्भात काय न्यूज आहे बघा, एक वरती जे आपलं प्रतिष्ठित वर्तमानपत्र जे आहे लोकमत, या वर्तमानपत्राला ती बातमी आलेली बघा। आयकर भरत नाही तरी लाभ बंद, म्हणजे मग कोणतं कारण दाखवलं त्यांनी, तर ITR बघा। आयकर भरत नाही तरी लाभ बंद, लाडक्या बहिणी 15,000 लाडक्या बहिणींचा संताप आहे। आणि याच बातमीला जर आपण का स्पष्टपणे जर आपण पाहिलं तर पुढे याच्यामध्ये असं पण सांगण्यात आलेलं आहे बघा। हे बघा, इथे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अमरावतीची ही अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 15,154 गरीब लाडक्या बहिणींचा आयकर भरल्याच्या कारणावरून त्यांना डच्चू देण्यात आला। आणि या महिला व तांत्रिक घोळामुळे संतप्त झाल्या आणि महिला व बालविकास विभागात धाव घेत त्यांनी जाब पण विचारला, अशा प्रकारची अपडेट येत आहे। पण मात्र त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे की हे आमच्याकडे नाही, हे वरूनच झालेलं आहे। तर मग वरून नेमकं कुठून, तर या विभागाच्या मंत्री म्हणजे आदितीताई तटकरे, आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना पण विनंती आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींचा ITRमुळे लाभ बंद करण्यात आलेला, आता किती मोठा नंबर आहे बघा बरं। एकाच ठिकाणाहून जर अमरावतीचाच जर एवढा मोठा नंबर असेल तर बाकी लाभार्थी किती असतील मोठ्या प्रमाणामध्ये। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर ज्या ज्या लाडक्या बहिणी ITR या कारणामुळे तुम्ही अपात्र करत असाल आणि तुम्हाला ITRची अट लावायचीच असेल, तर इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आयकर भरत नाही बरं का, सध्या ते आयकर भरत नाहीत, तरी देखील त्यांना तुम्ही डच्चू देऊ नका। का बरं देऊ नका, जर ITR जर लावायचा असेल तर तो चालू वर्षातला असेल, चालू वर्षातील तरच तुम्ही त्या लाडक्या बहिणीचा तुम्ही लाभ बंद करा, अन्यथा बंद करू नका। म्हणजे एखाद्या लाडक्या बहिणीने फार वर्षापूर्वी ITR भरला होता तर तरी देखील त्या लाडक्या बहिणीला जे आहे या योजनेतून अपात्र केले गेले आहे। आणि हीच बाब बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आवडलेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त होत आहेत। आणि त्यामुळे विनंती आहे, जे या योजनेची जे काही इम्प्लिमेंटेशनचे मेन अधिकारी आहेत तर त्यांना पण विनंती आहे की 5-5, 4-4 वर्षाचा जर त्यांनी मागच्या काही वर्षापूर्वी ITR भरला होता, त्यांच्या कुटुंबातील काही कारणासाठी काही सदस्यांनी म्हणजे कर्जासाठी छोट्या मोठ्या, ऑब्व्हियसली त्यांना मोठं कर्ज तर नाही मिळणार, तर तेही कर्ज बी नाही मिळालं आणि लाभ पण बंद झाला। पण जर तो ITR चालू वर्षातला असेल तर तुम्ही ती अट लावा, पण जर फार वर्षापूर्वीचा असेल तर तसं व्हायला नाही पाहिजे। आणि चांगली गोष्ट ही आहे की मीडियामध्ये पण याची दखल घेतली जात आहे आणि त्यामुळे इथून पुढे हा मुद्दा नक्कीच जो आहे याचं काहीतरी पुढे तोडगा निघेल अशी मला तरी तुर्तास जे आहे अपेक्षा आहे। कारण की माझं असं मत आहे, चालू वर्षातीलच ITR गृहीत धरा, विनाकारण जे आहे 5-5, 4-4 वर्षापूर्वीचे जे ITR आहेत आणि ते म्हणजे त्या लाडक्या बहिणी आता ITR भरत नाहीत ऑब्व्हियसली, तरी देखील त्यांचा लाभ बंद झाला बघा। मग आता काय सांगणार, तर त्यामुळेच त्या लाडक्या बहिणी जात आहेत, विचारत आहेत तिथे महिला बालविकास विभागामध्ये कशासाठी तुम्ही आमचा लाभ बंद केला। आणि तिथे सांगण्यात काय येतं की नाही आम्हाला काय माहिती नाही, वरून आम्हाला काय सांगितलं नाही असं वगैरे वगैरे, तर तेवढं म्हणून चालणार नाही। त्या लाडक्या बहिणीला तो लाभ चालू झाला पाहिजे आणि चालू वर्षातली ITR असेल तर गृहीत धरा। खरं तर ITRची अट कुठंच नाही योजनेमध्ये, तर या बाबी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे। आणि ही त्या संदर्भातलीच अपडेट होती की जवळपास 15,154 लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र करण्यात आलेल्या आहेत, त्यांना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे। पण अशा लाडक्या बहिणींना नक्कीच येणाऱ्या वेळेत सरकार न्याय देईल अशी या व्हिडिओच्या शेवटी जी आहे आशा आहे। आणि नक्कीच माझ्या मते याच्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठेतरी एखादी मीटिंग लावून याच्यावर नक्की निर्णय घ्यावा। चालू वर्षातलाच ITR गृहीत धरा, मागचे 5-5, 4-4 वर्षापूर्वीचे जे ITR असतात आणि त्या लाडक्या बहिणी आता ITR भरत नसतील तर त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करू नका, त्यांना परत फेर तपासणीमध्ये परत त्यांचा लाभ चालू करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। नक्कीच जे यावर सकारात्मक अपडेट येईल अशी अपेक्षा आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।